मित्रांनो नमस्कार, राम राम. मित्रांनो, विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वांसाठीच एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे. आनंदाची बातमी आहे. ती बातमी तुमच्या समोर मांडत आहे. त्या अगोदर विनंती करतो की दररोज अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि आता मी तुम्हाला ती बातमी सांगतो. मित्रांनो, विशेष रेल्वे प्रकल्प, विदर्भ मराठवाडा दळणवळणाला चालना. जालना खामगाव नवीन लोहमार्गाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना प्रसिद्ध. होय मित्रांनो, जालना खामगाव नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. भारत सरकारच्या ई गॅझेट या संकेतस्थळावरती सविस्तर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. कित्येक वर्षापासून मागणी असलेल्या या प्रकल्पाला आता न्याय मिळाला असून यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या या बहुप्रतीक्षित प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून मान्यता दिली असून 50% खर्चाचा वाटा महाराष्ट्र शासन उचलणार आहे. तर मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी झटणाऱ्या सर्वच रेल्वे संघटना, मराठवाडा जनता विकास परिषद, मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती, त्याचबरोबर नांदेड भूषण तथा दैनिक प्रजावाणीचे संस्थापक संपादक सुधाकरराव डोईफळे यांनी जालना खामगाव नवीन लोहमार्गाची वेळोवेळी बाजू लावून धरली होती. माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपले संपूर्ण वजन या मार्गाच्या मंजुरीसाठी वापरले होते. आता या सर्व प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येते. मित्रांनो, जालना खामगाव या 162 किलोमीटर नवीन लोहमार्गामुळे मराठवाडा विदर्भ जोडला जाईलच. त्याचबरोबर पुणे, अहिल्यानगर ते नागपूरकडे जाण्यासाठी एक सक्षम पर्याय देखील उपलब्ध होईल. मित्रांनो, भूसंपादन प्रक्रिया सुद्धा वेगाने राबवली जाईल. विशेष रेल्वे प्रकल्प या दर्जा मिळाल्यामुळे रेल्वे भूसंपादन कायद्यानुसार ही जमीन संपादन प्रक्रिया अत्यंत वेगाने राबवली जाईल. सार्वजनिक हिताच्या राष्ट्रीय दृष्टीने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील निश्चित केलेल्या गावामधील जमीन अधिग्रहित केल्या जाणार आहे. यासाठी सक्षम प्राधिकाराची नियुक्ती करून लवकरच मोजणी व मोबदला वाटपाचे नियोजन सुद्धा केले जाईल. मित्रांनो, या मार्गाची जमीन अधिग्रहाची अधिसूचना निघाल्याने संपूर्ण मराठवाड्यात आनंदाचे वातावरण आहे. तसेच आता लवकरच या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामही लवकर सुरू होऊ शकणार असल्याचे कळते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. जालना खामगाव या 162 किलोमीटर नवीन लोहमार्गामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना ते अमरावती, नागपूर, जबलपूर हे अंतर 127 किलोमीटरने कमी होणार असल्याने प्रवासाचा वेळ 3 तासांनी कमी होईल. या महामार्गामुळे रेल्वेपासून वंचित असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या भागाला याचा फायदा होणार असून सिंदखेड राजा, लोणार येथे पर्यटनात वाढ होणार आहे. तसेच या भागातील कापूस उत्पादकांनाही मोठा फायदा होईल. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. यावेळेसाठी इतकंच. धन्यवाद.